नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा साधा व्हिडिओ आहे, लाईव्ह व्हिडिओ नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवून ठेवला आहे किंवा जे आता नवीन लागवडीचा विचार करत आहेत, त्यांच्या मनात अनेक सध्या शंका उपस्थित आहे. गेल्या काही दिवसातील बाजारभावातील चढ उतार पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की पुढे काय होणार. ऑगस्ट महिन्यात खरोखरच तेजी येणार का? नवीन कांदा बाजारात कधी दाखल होईल आणि दक्षिणेकडील राज्यामधील कांदा उत्पादनाचा आपल्या मार्केटवर काय परिणाम होईल का? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मालाच्या विक्रीबाबत किंवा नवीन कांदा लागवडीबाबत योग्य निर्णय हा ठामपणे घेता येईल. मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की कांद्याच्या भावात थोडी स्थिरता बघायला भेटलेली होती. काही ठिकाणी आपल्याला 2 ते 2.5 रुपयांनी, काही मार्केटमध्ये किरकोळ आपल्याला घसरण ही पाहायला मिळालं होतं. या घसरणीचे मुख्य कारण असे होते की भाव वाढल्याच्या भीतीने किंवा गरजेपोटी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला होता. जवळजवळ मार्केटमध्ये 195 ते 230 250 गाड्यांची आवक झाली होती. यामुळे नैसर्गिकरित्या बाजारभाव थोडे शांत होतात, स्थिर दिसून येतात. परंतु शेतकरी मित्रांनो, आता मागील 2 दिवसापासून हे चित्र बदललेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून सोलापूरसह अनेक महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांदा मार्केटमध्ये सरासरी दरात आपल्याला सुधारणा दिसत आहे. सध्या चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला 26 रुपये ते 30 रुपये, 31 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बाजारातील आवक ही हळूहळू कमी होऊ शकते. जेव्हा आवक मंदावते आणि मागणी ही टिकून राहते, तेव्हा बाजार भावात आपल्याला एक तेजी निश्चित दिसू शकते. येणाऱ्या आठवड्यात कांदा दरासाठी अत्यंत सकारात्मक आठवडा राहण्याची चिन्हे दिसू शकतात. शेतकरी मित्रांनो, अनेकांना असे वाटते की नवीन कांदा म्हणजे खरीपाचा कांदा लवकरच बाजारात येईल आणि जुन्या कांद्याचे भाव पडतील. पण प्रत्यक्षात परिस्थिती सध्या वेगळी दिसून येत आहे. असे दिसून येत आहे, एक अंदाज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर आपण गेल्या वर्षीचा विचार केला तर तेव्हा मान्सून लवकर सक्रिय झाला होता. त्यामुळे जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच नवीन कांद्याची छोटी मोठी आवक गेल्या वर्षी आपल्याला पाहायला भेटली होती. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसून येत आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले आहे आणि पावसातही मोठ्या प्रमाणात खंड पडलेला दिसून येत आहे. दक्षिण भारतात जिथून ऑगस्टमध्ये नवीन कांदा येण्यास सुरुवात होतो, जिथे यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत आपल्याला कमी दिसून आले. विशेषतः कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांदा उत्पादनाच्या पट्ट्यामध्ये पाण्याची मोठी टंचाई असल्याने लागवड क्षेत्र निम्म्यावर आले होते. मे आणि मार्च महिन्यात जे बीजोत्पादन होणे अपेक्षित होते, त्यात मोठी घट दिसून येत आहे. याचा थेट अर्थ असा की दक्षिण भारतातून येणारा स्पर्धात्मक कांदा आता मार्केटमध्ये लवकर उतरणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जुन्या कांद्याची मागणी पुढील काही महिने टिकून राहण्याची शक्यता दाट दिसून येत आहे. आता आपल्या राज्याची, महाराष्ट्राची स्थिती पाहूया. सध्या पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता सोलापूर, मराठवाडा या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये पावसाचे हवी तशी साथ आपल्याला लाभलेली नाही. शेतकरी मित्रांनो, पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड लांबणीवर टाकलेली आहे किंवा काहींनी तर यावर्षी लागवड न करण्याचा निर्णय घेतला असावा. जे शेतकरी आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टमध्ये रोपवाटिका तयार करतील, त्यांचा कांदा बाजारात येण्यासाठी साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर गाठू शकतो. म्हणूनच या 3-2.5 महिन्याच्या दरम्यान सर्वात मोठा हा स्पेस तयार होणार आहे, गॅप तयार होणार आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 3 महिने बाजारात नवीन कांद्याची उपलब्धता तुटक दिसून येऊ शकते. या संपूर्ण काळात देशाची कांद्याची गरज भागवण्यासाठी केवळ आणि केवळ चाळीतील साठवलेला जुना कांदाच उपलब्ध दिसून येऊ शकतो. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की येत्या काही महिन्यात जुन्या कांद्याला किती मोठी मागणी असणार आहे. कमेंट करून तुम्ही नक्की कळवू शकता. केवळ शेतकरी मित्रांनो, देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही घडामोडी आपल्या फायद्याच्या
ठरत आहेत. शेजारील देश असलेल्या बांगलादेशात सध्या कांद्याची मोठी टंचाई जाणवून येत आहे. तिथे कांद्याचे भाव 20 ते 40% वाढलेले दिसून येत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर आयातीची गरज पुढे भासू शकते. लवकरच ऑक्टोबरमध्ये आयातीची मागणी करावी लागू शकते. तर शेतकरी मित्रांनो, जर भारतीय कांद्याची निर्यात बांगलादेश किंवा इतर आखाती देशात अधिक वेगाने सुरू झाली तर आपल्या स्थानिक बाजारात मोठी तेजी निर्माण होऊ शकतं. निर्यात संदर्भात सरकारकडून काही अनुकूल निर्णय झाल्यास किंवा निर्यातीचा ओघ वाढल्यास सध्याचे दर आणखी उंचावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठातील बातम्यांकडेही लक्ष ठेवणं किंवा लक्ष देऊन राहणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, मग शेतकऱ्यांनी आता काय करावे थोडक्यात आपण जाणून घेऊया. ऑगस्ट महिन्याचा अंदाज काय ठरू शकतो? पुढील महिन्यामध्ये माझ्या मते, माझ्या अनुभवाने जुलैच्या शेवटच्या दिवसापर्यंत बाजारभावात आपल्याला 1 ते 2 रुपयाची वाढ आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ऑगस्टच्या 8 दिवसात ही तेजी कशी राहणार आहे हे आपल्याला चित्र स्पष्ट दिसू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, बाजारात एकाच वेळी सर्व माल न आणता जशी मागणी असेल आणि दर वाढतील तसा कांदा बाहेर काढू शकता. चांगल्या प्रतीच्या मालाला नेहमीच चांगला दर मिळतो. त्यामुळे प्रतवारी करूनच विक्री करणं हे गरजेचं आहे. नवीन लागवड करण्यापूर्वी आपल्या भागातील पाण्याची उपलब्धता आणि हवामान विभागाचा अंदाज तुम्ही नक्की अपडेट घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, कांदा हे पीक नेहमीच अनिश्चिततेचे असते, पण सध्याची आकडेवारी आणि परिस्थिती पाहता जुन्या कांद्यासाठी आगामी काळ सुवर्ण संधी ठरू शकतो. पुन्हा भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सोलापूर मार्केटमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. 28 रुपयाने गेलेला आहे अलीकडचा वक्कल ह्या लाल पिशवीतला. हा जरा कलर डाऊन दिसतोय. 25 रुपये चालू आहे गोल्टा कांदा. 25 रुपये गेलेला आहे. थोडा कलर डाऊन होता आणि साईज लहान होती. आता पुढची वक्कल 2650 रुपये चालू आहे. 2650 रुपये. ₹27 चालू आहे. ₹27 चालू आहे. अजून 27च्या पुढे जाऊ शकतो. डबल पत्ती घट क्वालिटी कांदा